पार्ट नंबर 2मध्ये तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरला. आणि बघा आम्ही तर दर्शन रांगमध्ये लागलेलो होतो. अगोदर तर काही जास्त गर्दी नव्हती, पण आम्ही आलो. आम्हीच्या नंतर थोडी हळूहळू गर्दी व्हायला लागली होती इथं, पण जसं अक्कलकोटला होतं तसं. आणि बघा मिस्टर इथं सांगताय की ताईचं काही खरं नाही आहे, ताईत बसल्या होत्या खाली, कारण की म्हणजे कसं थकून गेलेल्या होत्या सर्व. आणि बघा आम्ही इथं नंबरमध्ये होतो लागलेलं सर्व आणि आमच्या मागे थोडी थोडी गर्दी व्हायला चालू झाली होती. आणि नंबरमध्ये उभे राहिले आणि काही मस्ती करणार नाही असं होतंय का. तर बघा पुढे तुम्हाला दाखवतेच की पिल्लूचं आणि माझ्या भाचीचं वगैरे त्यांचं कसं डान्स चालू होता. तर आमचा व्हिडिओ बनवायला बाकी कोणी नसल्यामुळे आम्ही माझ्या भाच्याकडे देऊन दिला होता मोबाईल आणि त्याला म्हटलं तू सांभाळ बाबा. बघा आम्ही इथं आतमध्ये थोडंसं पोहोचलो होतो गाभाऱ्यामध्ये आणि तिथं थोडंसं असं वेगळा शाडो होता. तर बघा इथं पिल्लूचं बघा यांना बघून कसं चालू होतं, कारण की मॅगीला खुश करण्यासाठी इथं डान्स चालू होता, कारण तिला बरं वाटत नव्हतं म्हणून. आणि आपलं वादळ का शांत बसतंय काय, दीदीला डान्स करताना बघितला आणि उतरलं की खाली. बघा काय चालू आहे, तर गेला ताप कुठेतरी, वेगळंच काही डान्स करत होतं इथं. मग माझी बाचीची मुलगी होती पिऊ आणि तिच्यासोबत दोघींचं इतका डान्स चालू होता ना. डान्स करता करता कुठं व्यवस्थित राहता आहे, कारण की तब्येत ठीक नाही आहे, पण वादळ तर कुठं शांत राहत आहे का. बघा तुळजापूरला आल्यानंतर एकदम फ्रेश झाली, ताप वगैरे सगळं गेलं होतं पळून. आम्ही सगळे फ्रेश झालो होतो, आमच्यासोबतच मॅगो पण तसंच फ्रेश झाला होता, वाटतही नव्हतं तिला ताप. आणि बघा वादळ कसं पडलंय, तर नाचता नाचता गेलं पडून. किती वेळ खेळतायस असं पडतं, पडल्यावर कुठं शांत राहतंय बाई. बघा इथं जिथं ऐकायला येणार होतं वाद्य तिथं नाचणं इथं सुरू होतं. आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पोचलेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, कारण आतमध्ये शूट घेणं अलाउड नाही. तर मंदिरामध्ये बसलो. मंदिर परिसरात तर एवढं फ्रेश वाटत होतं ना, अरे बापरे, असं वाटत होतं इथंच थांबून जाऊ. आम्ही पोचलो होतो दर्शन वगैरे घ्यायला. आम्हाला तरी पण 8 साडेआठ झाले होते. 8:30-9च्या दरम्यान आमचं दर्शन वगैरे झालं. इथं बसलो, एवढं शांत वातावरण होतं, असं वाटत होतं रात्रभर इथंच थांबून घ्यावं. पण काय करावं, घरी जावं लागणार होतं, कारण की घरचं पण बघावं लागतं ना. एका दिवसाचा विचार करून आलो होतो आणि 2 दिवस झाले होते इकडेच, त्यामुळे मग सगळ्यांचं चालू होतं की नाही आता जावंच लागणार. त्यामुळे आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आमचा नाश्ता वगैरे झालेला होता, कारण आम्हाला इथं महाप्रसाद भेटला होता. खिचडी वगैरे इथं भेटत होती, तर तेच आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो होतो परतीच्या प्रवासाला. तर बाकी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.